नमस्कार. आज आपण एका जबरदस्त टेक्नॉलॉजीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या कम्प्युटिंगची दुनियाच बदलून टाकणार आहे. हो, मी बोलतोय AI लॅपटॉप्सबद्दल. पण हे नक्की आहेत तरी काय? चला सोप्या भाषेत समजून घेऊया. आणि बघा, हे वाक्य एकदम परफेक्ट आहे. ते आजचा बदल अगदी अचूकपणे सांगतं. आता फक्त स्पीडचा खेळ नाहीये, तर स्मार्टनेसचा आहे. म्हणजे आपण आता नुसत्या प्रोसेसिंग पॉवरच्या पुढे गेलो आहोत. आता मुद्दा हा आहे की डिव्हाइस स्वतः किती हुशार आहे. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर AI लॅपटॉप म्हणजे असा लॅपटॉप ज्याच्या आत एक खास स्मार्ट मेंदू बसवलेला आहे. यालाच म्हणतात NPU म्हणजे न्यूरल प्रोसेसिंग युनिट. आणि यामुळे काय होतं तर आपला लॅपटॉप इंटरनेट नसतानाही थेट डिव्हाइसवरच रिअल टाईम ट्रान्सलेशन किंवा फोटो एडिटिंगसारखी भारी कामं अगदी सहज करू शकतो. बरं, मग हे सगळं काम कसं करतं? आतमध्ये नक्की काय चालतं? विचार करा की आपल्या लॅपटॉपमध्ये एक नाही तर तीन वेगवेगळे मेंदू आहेत. आणि हे तिघही एकत्र मिळून काम करतात, ज्यामुळे तो लॅपटॉप खऱ्या अर्थाने स्मार्ट बनतो. हे 3 मेंदू म्हणजे कोण? पहिला आहे CPU, जो आपल्या लॅपटॉपचा मॅनेजर आहे. सगळी रोजची सामान्य कामं तोच सांभाळतो. दुसरा आहे GPU, तो म्हणजे एक ताकदवान सैनिक. ग्राफिक्स, गेमिंग, व्हिडिओ एडिटिंग अशी सगळी जड कामं तो बघतो. आणि तिसरा आपला आजचा हिरो, तो म्हणजे NPU. हा आहे आपला पर्सनल स्मार्ट असिस्टंट. आता इथे बघा, या तिघांची कामं कशी वाटून दिली आहेत. CPU जो मॅनेजर आहे तो आपली रोजची कामं करतो, जसं की ॲप्स उघडणं, फाईल्स मॅनेज करणं वगैरे. मग येतो GPU, ज्याला गेमिंग आणि व्हिडिओ एडिटिंगसाठी प्रचंड ताकद लागते, ती कामं तो करतो. पण NPU तो खास आहे. तो फक्त आणि फक्त AIच्या कामांसाठी बनला आहे. म्हणजे व्हिडिओ कॉलवर रिअल टाईम इफेक्ट्स देणं किंवा आपल्या आवाजातल्या कमांड समजून घेणं. आणि हे सगळं तो इतक्या कमी बॅटरीवर करतो की विचारूच नका. चला आता जरा या नवीन खेळाडूवर म्हणजे NPUवर आपलं लक्ष केंद्रित करूया, कारण हाच तो खरा गेम चेंजर आहे. याचमुळे एका सामान्य लॅपटॉपला AI लॅपटॉप म्हटलं जातं. तर हा NPU आहे तरी काय? त्याची रचनाच मुळी मानवी मेंदूची कॉपी करण्यासाठी केली आहे. तो ज्या पद्धतीने डेटा प्रोसेस करतो, त्यामुळे तो अत्यंत कमी पॉवर वापरून AIची कामं इतक्या वेगाने करतो की तो अविश्वसनीयपणे एफिशियंट म्हणजे कार्यक्षम बनतो. आता बघा, लॅपटॉपची AI पॉवर मोजण्यासाठी एक नवीन युनिट आलंय, TOPS. TOPS. याचा फुल फॉर्म आहे टेरा ऑपरेशन्स पर सेकंड. आता हे जरा अवघड वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं तर हे AIसाठी हॉर्स पॉवर सारखं आहे. म्हणजे यावरून कळतं की आपला लॅपटॉप एका सेकंदात किती खरब ट्रिलियन AI कॅल्क्युलेशन्स करू शकतो. आकडा जितका मोठा तितका लॅपटॉप स्मार्ट. आणि इथे बघा, ही शर्यत किती वेगाने पुढे चालली आहे. मायक्रोसॉफ्टच्या कोपायलट प्लस सारख्या फीचरसाठी कमीत कमी 40 टॉप्सची गरज आहे. पण मार्केटमधले मोठे प्लेयर्स जसे की क्वालकॉम, इंटेल आणि AMD ते तर आधीच 45 ते 50 टॉप्सच्या पुढे गेले आहेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ हे लॅपटॉप्स भविष्यात येणाऱ्या भारी AI फीचरसाठी आजपासूनच तयार आहेत. या नवीन चिप्सचा आणखी एक जबरदस्त फायदा आहे, तो म्हणजे युनिफाईड मेमरी. आता हे काय आहे? तर बघा, जुन्या लॅपटॉपमध्ये CPU आणि GPUसाठी वेगळी वेगळी मेमरी असायची. त्यामुळे डेटा इकडून तिकडे पाठवायला वेळ लागायचा. पण आता हे तिन्ही मेंदू म्हणजे CPU, GPU आणि NPU एकच मेमरी वापरतात. हे असं आहे जसं की एकाच टीममध्ये सगळे एकाच टेबलावर बसून काम करत आहेत. त्यामुळे ते एकत्र खूपच वेगाने आणि जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकतात. ठीक आहे, बऱ्याच टेक्निकल गोष्टी झाल्या. आता जरा मूळ मुद्द्यावर येऊया. हे AI लॅपटॉप्स आपल्या रोजच्या आयुष्यात नक्की काय बदल घडवतात? आपल्याला याचा काय फायदा होतो? चला पाहूया. एकदम साधं उदाहरण घेऊया. व्हिडिओ कॉल्स आपण सगळेच करतो. सामान्य लॅपटॉपमध्ये जेव्हा आपण बॅकग्राऊंड ब्लर करतो, तेव्हा हे काम CPU किंवा GPU करतो आणि त्यामुळे लॅपटॉप गरम होतो, पंखा जोरात फिरायला लागतो. पण AI लॅपटॉपमध्ये हेच काम NPU करतो. तो हे काम इतक्या सहज करतो की आपला लॅपटॉप एकदम थंड आणि फास्ट राहतो. म्हणजे विचार करा, कोणताही लॅग नाही, काही नाही, एकदम स्मूथ व्हिडिओ कॉल. आणि कामाच्या ठिकाणी याचा काय फायदा होतो? समजा आपल्याला एखाद्या मोठ्या डॉक्युमेंटचा सारांश हवा आहे. जुना लॅपटॉप काय करेल? तो इंटरनेट वापरून क्लाउडवर डेटा पाठवेल आणि मग सारांश देईल. पण AI लॅपटॉप हेच काम ऑफलाईन थेट डिव्हाइसवरच करतो. हे फक्त स्पीडबद्दल नाहीये, तर हे आपल्या प्रायव्हसीबद्दल, आपल्या सुरक्षिततेबद्दल पण आहे.
कारण आपली कोणतीही संवेदनशील माहिती डिव्हाइसच्या बाहेर जातच नाही. आणि या सगळ्याचा सर्वात मोठा, सर्वात भारी परिणाम कशावर होतो माहितीये? बॅटरी लाईफवर. कारण NPU खूपच कमी पॉवर वापरतो. AI लॅपटॉप्स नेहमीच्या लॅपटॉप्सपेक्षा तब्बल 80 ते 100% जास्त बॅटरी लाईफ देऊ शकतात. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. म्हणजे एकदा चार्ज केला की दिवसभर चार्जरची चिंताच करायची नाही. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण पाहिलं की हे तंत्रज्ञान कुठे पोचलं आहे. चला आता थोडं भविष्यात डोकावून पाहूया की पुढे काय आहे, आपण कुठे चाललो आहोत. आपण आता एका अशा युगात पाऊल टाकत आहोत जिथे आपली उपकरणं फक्त आपल्या कमांड्स ऐकणार नाहीत, तर त्या आपल्या गरजा आधीच ओळखायला शिकतील. म्हणजे आपला लॅपटॉप फक्त एक मशीन राहणार नाही, तर तो आपला खराखुरा वैयक्तिक सहाय्यक, आपला स्मार्ट पार्टनर बनेल. तर मग या सगळ्याचा आपल्यासाठी काय अर्थ आहे? सोपं आहे. 1. वाढीव सर्जनशीलता, कारण AI टूल्स आता जास्त वेगाने आणि स्मूथली चालतील. 2. वाढीव गोपनीयता, कारण आपला डेटा आपल्याच डिव्हाइसवर सुरक्षित राहील. 3. उत्तम कार्यक्षमता, म्हणजे जास्त बॅटरी लाईफ आणि एकंदरीत वेगवान सिस्टम. आणि सगळ्यात महत्त्वाचं, AIचं लोकशाहीकरण, म्हणजे हे शक्तिशाली तंत्रज्ञान आता प्रत्येकाच्या हातात येत आहे. तर जाता जाता मी एकाच विचारावर येऊन थांबतो. विचार करा, जेव्हा आपला लॅपटॉप फक्त आकडेमोड करत नाही, तर तो आपल्याला समजून घेतो, आपल्या गरजा, आपलं काम, तेव्हा काय काय शक्य होईल. भविष्य खरंच खूप रोमांचक असणार आहे.